पप्पा बोलणार ना पप्पा. काय तर बोलणार? सुरुवात बोलण्यासारखं काय नाही, बोलायलाच देत नाही मला. तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय आत्तूकडे. आत्तूकडे नाही, माझ्या बहिणीकडे. असं बोल ना, माझ्या आत्तूकडे माझ्या आत्तूकडे यांच्या माझ्या बहिणीकडे. हा. बहिणीकडे. हा. पप्पांच्या बहिणीकडे. चला बऱ्याच वर्ष मागे लागली होती जेवायला या मग. तो हा का दिवे घाट कुठे आज की दिवे घाट आहे. अजून काय दादा स्किन केअर पाहिजे तुझं. स्किन केअर पाहिजे. स्किन केअर साठी आपण एक सेपरेट व्हिडिओ करू. कारण सगळं कंबाईन सो वी कॅन टॉक अबाउट इन डिटेल्स इन अनदर व्हिडिओ. येस ओके ओके. घरी हे बघ आमचे दाजी चहा घेऊन आले. मामा चहा पाहिजे का काळा? कोणाला तुला? मला हा नको माझा चहा. भाचा आहे तो बघा. त्याला मागाशी दाखवलं. दाखवलं ना, आता दाखवलं. बिझी कुठे लागतं? काय करताय सांग. हे मी चिकन आणले. आणायचं होतं ना, हा बघा. नको कशासाठी वापरत होता? चिकन साठी. मामा इथं चिकन साफ करतोय. मामा खात नाही ना तू? नाही मी खातो ना, चिकन साठी आहे. मामा खातो, बाकीचे खात नाही कोण. पण मला आहे ना असं हे सुक्क पाहिजे असतं, मालवणी, कोकणी मालवणी चिकन साठी चांगलं आहे. बाकी असं आवडतं मला. भाजी त्यासाठी आतून काय काय तयारी केली आहे सांग. हे तुम्ही आता हे पनीर साठी हा, आणि हे चिकन साठी वाटण. हे कशासाठी दादा? हे आत तू कशासाठी करून ठेवले सांग. ते चिकन साठी करून ठेवलंय. आणि हे पण चिकन साठी, हा? ते पनीर साठी. फक्त नारळाचं ते खवलेलं खोबरं आहे ते पण चिकन साठी. कांदा आहे सगळं चिकन साठी. ते आता मसाला करायचं ते. काहीच आम्हाला घरी बोलवून ही स्वतः बाहेर फिरायला गेली. व्हिडिओ चालू आहे. हो नाही, तू आम्हाला बोलवून तू बाहेर गेली फिरायला का? कुठं मला काय माहिती, आता माझ्या मैत्रिणी येणार होत्या. पप्पा कॅट बीट सगळं आहे. पप्पा इथं आपण कशासाठी आलोय? हा? इथं कशासाठी आलोय? आपण इथे जेवणासाठी आलोय, पण आता वाजलेत बघा किती, 7 वाजले. जेवणाचा टाइम 8 ते 8:30 असतो. तोपर्यंत फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा हो. माझं काम करतो. इम्पॉर्टंट वर्क. ते तुला समजलं पाहिजे सत्यम. थोडस टेन्शन मी आज कमी करतो. हम्म. ते काय म्हणते पूर्ण व्हिडिओज घेत नाही. काय सोनू? काय कसला? तो काल मामा पण काहीतरी बोलत होता, डायरेक्ट उडवलं मामाला. थांब तुला दाखवते तो कालचा व्हिडिओ. Yes. या स्वागत आहे. एक एक येतात ना. मामा गेलो तर काढतो ना. अरे एक एक उघडू द्या. नाही, कसं एक एक जण येतात म्हणून मग तसा व्हिडिओ काढावा लागतो. होय काय? हे आत तुला बोलव. अजून भरून नाही तुम्ही. अरे काल पोरांचं लवकर ये. मला माहिती आहे म्हटलं. हा विचार जन्मतारीख सांग. आता जन्मतारीख आता पुढची सांगा. अरे ती सगळ्यात वेगवेगळी पडली. आता खरी सांगा का? खरी आहे ना. ती माझी काकी आहे ना. मग तसं बोलायचं असतं. वेगवेगळ्या टाकताना काय एकदा शिजवून घेतलं. काय सांगू
ते रेसिपी सांगत नाहीत माहिती का, आम्ही गावाला पण केलेला एकदा व्हिडिओ. ते फक्त ते व्हिडिओ सुरू केला की ते शांत बसतात सगळेजण. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे आवाज वेगळे. बघ चिकन कसं करते काय काय भाई ते असं सांगून नाही नकळत काढू न बघता. मॅरिनेट करून ठेवलेलं मगाशी, आता टाकलंय ते फोडणीला असं म्हणायचं. ते मी म्हणत नाही, चुकून एखादं कण पडलं तर. कशात नाही तसं ठीक आहे, एवढं नाही लक्ष ठेवत आम्ही. तर ही द व्लॉगर रसिका राऊळ दीदी बघ ना, आज शर्ट बघ ना कसं ओव्हरसाईज घालून आली. ओव्हरसाइज टी शर्ट घालून आलेली आहे, कारण की साईजचं टी शर्ट लोक एवढं बिझी आहेत स्वयंपाक करण्यात की त्यांना जर काय विचारलं तर लाजण्यातच त्यांचा अर्धा टाइम निघून जातो. ती बघ ना, आम्ही नाही लाजत बाई, असं नाही. आत्तू सोडून बाकीचे दोन जे आहेत ते लाजतात. काय क्या आमच्या घरातल्या सगळ्या माणसांची हिंदी अशीच आहे, त्यामुळे आणि ह्यांचा इकडं अलगच चर्चा सुरू आहे कुठल्या तरी विषयावर. गहन चर्चा, सिरियस चर्चा. आणि एक माणूस इकडं काम करत आहे. अरे दादा सरक साईडला, दादा आलाय. मग तुझ्यासाठी थांबलेलो रे, बॅटनी मारायचा. दादा म्हणते पायपानी मारूया. दादालाच पायपाने मारणार आणि पहिला मान माझा आहे, पहिला मान माझा आहे. लहानाला पहिला मान द्यायचा असतो. लहानाला जरा त्याच्यात तू मार खाणार, मी तुला सांगते. माझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. नाही, डोळ्यात मारलेल्यांना पण मारणार आहे मी. सगळ्यांना घ्यायचं. पण तुझा पप्पा मारणार आहे का सांगते. मामा ती गेम खेळायचो म्हणतो आम्ही, डोळ्याला बांधून खेळायची. तर आम्ही म्हणतोय की आम्ही दादाला मारणार, तुला मारणार. हा म्हणतो मला लागलं ना जोरात मारा. दीदी ती घाबरतीये. हे नाही लागत. काय मी बघ आता डोळे बांध. तू रागत मारतीये दीदी. मी लय हळू मार. ही वळी. अगं गेम पूर्वीची तयारी चालू आहे, पूर्वतयारी. हा सत्य, मी मारून बघू का? नाही टीव्ही कडे जायचं नाही. माझ्या पायात अरे पण डोळ्याला बांधायला आज आम्ही गेम खेळते, मारामारीचा तो वेगळा येईल. माझं थांबा 2 मिनिटं थांब. चालूच असेल. गाईज हिचं वजन गेस कर थांब. येस का 35.20-40 पर्यंत तेवढंच. 8 पासून आईला कमी झालं. 34.60. हे काय सुकं मटन चिकन आणि हे पातळ रस्सा आणि हे पनीर व्हेज वाल्यांसाठी. तर पनीर हे डाळ डाळ पण आहे. वरण आमच्याकडे डाळच म्हणतात. आणि आता काकडी कापायची, पापड भाजायचे. मामा करतोय काकडी कापायचं काम, आणि आज तू करतीये पापड तळायचं काम. आता मी पापड भाजते आणि मग आंबोळ्या काढायच्या आणि मग जेवायचं. आणि मम्मी भांडी घासतीये. काय करते सांग.
आंबोळ्या. करते आंबोळ्या चालल्या तुझ्या. असं टाकायचं आणि असं 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 करायचं. हम्म. सुकलं की वाळलं की हा. आणि मग थोड्या वेळात 2 मिनिटांनी लगेच काढायचं. परत दुसरा घालायचं, तेल लावायचं, परत दुसरं कळलं टाकायचं. कळलं. गोल करायचं. बरोबर. रेसिपी सांगते ती पूर्ण. म्हणजे तांदूळ भिजत घालायचे. सांग रेसिपी सांग. हा? रेसिपी सांगायची. इडल्याना, आंबोळ्यांना, घावण्याना, डोशाला सगळ्यांना. आणि तांदूळ घालायचे. 4 वाटी तांदूळ घातले तर 1 वाटी डाळ घालायची त्याच्यात, उडदाची. आणि त्याच वाटी आणि थोडी मेथी टाकायची त्याच्यात. आणि 5-6 तास भिजवायला ठेवायची, चांगले धुवून. 2दा पाण्याने धुवून ते जळलं ते काढ. नाही झालं. हा. आणि मग काय करायचं, मग 5-6 ते तास. वाटायचं आणि रात्रभर ठेवायचं ते आंबवत थोडं. दुसऱ्या दिवशी मग काढायचे डोसे. आपण इडल्या जशा करतो तसं सेम प्रोसेस. सेम तीच प्रोसेस. हा. फक्त वेगळी काहीच नाही. झूम नाही केलंय रे. तेवढंच आहे माझं. व्हाईट वाली कोण आहे? व्हाईट वाली कोण आहे ती म्हणते दीदी. व्हाईट वाली कोण आहे ती? ती माझी. अच्छा. हा. ती तिकडं काय काम करते ते जरा मोठी सांग. मुलगी आहे का? मोठी मुलगी आहे का? नाही ती छोटी मुलगी आहे आणि अजून एक मुलगी आहे मोठी. आता बोल. थांब जरा तू मागं थांब. कोशिंबीर गहू नाही, काकी आता तू बोल. हाय, मी हर्षदाचा लहान भाऊ. मोठा दिसतोय ना पण. नाही मोठा नाही. हा. कारण की हो. तिने मला किचन मध्ये घुसूच दिलं नाही. का तूच आली नाही. ते पण खूप मोठं असं काम करतीये. हा ना, काय सांगू. एकदम अवघड काम आहे हे. ते कोणालाच नाही जमत, फक्त दीदीला जमतं. म्हणूनच दिलंय मला त्यांनी. ही बघा कशी बघतीये. आम्ही जो गेमचा व्हिडिओ खेळला तो सेपरेट येणार आहे. सगळे बघा जेवताय. दमले, खेळून दमले. पप्पा, ऑडियन्स. ही आहे ना, ही मेन प्लेअर आहे. लय मारलंय हिने सगळ्यांना. शेवतो आता आम्ही. अरे एवढं मला नाही काढते. एवढं सगळं नको. हा चाललो आता आम्ही घरी. चल बाय बाय. परत या. तुम्ही या. पार्टी चला.